बेळगाव दक्षिणच्या आमदारांनी खादरवाडी येथील शेतकऱ्यांना फसवून हडप केलेली जमीन पूर्ववत संबंधित शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावी अशी मागणी संतप्त खादरवाडी वासियांनी धडक मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुण, शेतकरी नेते राजू मर्वे आदींच्या नेतृत्वाखाली खादरवाडी वासियांनी उपरोक्त मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। सदर मोर्चामध्ये खादरवाडी येथील गावकरी व शेतकऱ्यांसह बहुसंख्येने सहभागी झालेल्या शेतकरी महिला साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत होत्या। जिल्हाधिकारी कार्यालयाबाबत मोर्चाची सांगता झाल्यानंतर त्या ठिकाणी जोरदार निदर्शने करून बेळगाव दक्षिणच्या आमदारांचा तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी रमाकांत कोंडुस्कर यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने त्यांची व्यथा मांडून निवेदन सादर केले। जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रमाकांत कोंडुस्कर यांनी खादरवाडी येथील शेतकऱ्यांच्या नावे असलेली जमीन दक्षिणच्या आमदारांकडून कशाप्रकारे हडपण्यात आली आहे याची माहिती दिली। त्याचप्रमाणे येत्या महिन्याभरात विक्री करार रद्द करून संबंधित जमीन पूर्ववत शेतकऱ्यांच्या नावे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। खादरवाडी गावामधली जमीन 42 एकर जमीन जी रहितांच्या हातामध्ये होती, शेकडो वर्ष ते रहित बांधव त्या ठिकाणी कसत होते आणि काही कालांतरानंतर पटवर्धन सरकारनं ती जमीन जे शेतकरी कसतात त्यांना देऊ केली आणि दिली देखील, परंतु जवळजवळ 350 कुटुंबांच्या नावावरती खरेदी करण्यासाठी वेळ लागत असल्या कारणानं पटवर्धन सरकारने गावातील 5-7 पंचांच्या नावाने ती जमीन केली आणि ती जमीन 7 पंचांच्या नावाने केल्यानंतर त्याच्यातले काही जण वारल्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी वारसा देखील झाला आणि वारसा झाल्यानंतर या दक्षिणच्या आमदारानं त्याच्यातल्या काही लोकांना पकडून दडून ती जमीन डायरेक्टरित्या खरेदी केली गेली। तर 2003 या दरम्यान त्या उतार्यावरती खादरवाडी गावची जमीन असा उल्लेख त्या ठिकाणी होता आणि त्याच्यानंतर डायरेक्ट त्या दक्षिणच्या आमदाराच्या भावाचं नाव चढतं, तिथं संतोष पाटलाचं नाव चढतं, त्यानंतर त्याच्या भावाच्या मुलाचं नाव चढतं, त्या आमदाराच्या वकिलाचं नाव चढतं, रविराज पाटील यांचं नाव चढतं आणि वकिलांच्या बायकोचं नाव तिथं उतार्यावरती चढतं। खरं म्हटलं तर ह्याच्यामध्ये इतका मोठा दौडबंबाल केलेला आहे की ह्या गोरगरीब शेतकऱ्याला खोटं नोटीस देण्यात आलं बुडाचं, आणि बुडाचं खोटं नोटीस दिल्यानंतर त्यावेळेला नसलापुरे कमिशनर होते आणि खोटी नोटीस शेती ॲक्विजिशन करणाराची दिली गेली आणि ताबडतोब हे काही त्या गावातील दलाल, या आमदाराचे दलाल, सर्वात प्रथम तो विशाल पाटील असेल, विशाल धामणेकर पाटील, महादेव शिवणगेकर, हे असे काही दलाल त्या ठिकाणी त्या अभय पाटलांना सोडला आणि ती जमीन 13,50,000 एकराप्रमाणे ती जमीन यांना जबरदस्ती पैसे देण्यात आले। त्या ठिकाणी ज्यांची 1 एकर जमीन होती असेल त्यांना 30-35 गुंठ्याचे पैसे पोहोचवण्यात आले। असं या मध्यस्थी जे लोक आहेत गावातील, त्या गावातील मध्यस्थी लोकांनी हा गोंडगोंबाल या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला आहे। या शेतकऱ्यांना इतका त्रास त्या दलालांनी दिलेला आहे। तर अशी घटना त्या ठिकाणी घडते की या शेतकऱ्यांना नोटीस दिले गेलं जातं शेती ॲक्विजिशन करतो म्हणून, आणि काही कालांतरानंतर याच शेतकऱ्यांच्या नावानं त्या ठिकाणी बुडाला ॲप्लिकेशन दिलं जातं की शेती आम्ही तुम्हाला देत नाही, आणि त्यानंतर बुडा आणि या शेतकऱ्यांना आणि विचारतं, म्हणजे या प्रामुख्यानं 5 जणांच्या नावावरती जी शेती झालेली आहे त्यांना विचारतं बुडा की तुम्हाला कॉम्पेन्सेशन किती पाहिजे, जमिनीचे पैसे किती पाहिजे। तर हे लोक त्या ठिकाणी बुडाला कळवितात की 1,35 लाख रुपये पर एकरी आम्हाला पैसे पाहिजे। बुडामध्ये मीटिंग होते आणि बुडावाले परत शेतकऱ्यांना म्हणजे त्या 5 जणांना नोटीस पाठवतात
की आम्ही तुम्हाला 1,08,00,000 प्रमाणे या जमिनीचे पैसे देतो. बुडावाले या अभय पाटलाच्या भावांना आणि त्या रविराज पाटलांना नोटीस बुडाची जाते, कारण शेतकऱ्यांची जमीन 13,50,000 आपल्या नावावर करून घेतलेली असल्या कारणानं त्यांना जाते. माझ्या शेतकरी बांधवांची जबरदस्ती जमीन त्या ठिकाणी काढून घेतली जाते आणि हे नीच हरामी लोकांच्या मतावर निवडून आलेले लोक या शेतकऱ्यांची 1,08,00,000 रुपये एकर प्रमाणे सरकारचे पैसे वसुली करू पाहतात. आमच्यातल्याच काही हुशार त्या शेतकऱ्यांनी RTI मध्ये आपण माहिती मागितली आणि त्या माहितीच्या आधारे सर्व काही उघडकीस आलं. हा प्रकार गावामध्ये मीटिंग चालली असता, या ठिकाणी गावामध्ये परवा दिवशी रात्री मीटिंग चालली असता त्या ठिकाणी या आमदाराचे दलाल त्या ठिकाणी मीटिंगला येतात आणि तिथं नुसतं बाचाबाची होते आणि बाचाबाची झाल्यानंतर आपले ग्रामीणचे पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनचे CPI वडगाव ग्रामीणचे CPI त्या ठिकाणी सर्वप्रथम जे कोणी जमीन हडप केलेली आहे त्यांच्यावरती केसेस न करायच्या, त्यांच्यावरती केसेस करायच्या सोडून जे कोणी जमीन हडप केलेली आहे, पैसा खालेला आहे, त्यांच्यावरती केसेस केलेली नाही आहे आणि ज्यांची शेती गेलेली आहे त्यांच्यावरती केस केली जाते आणि किरनार सेवनसारखे गुन्हे घालून त्यांना जेलला पाठवले जातं. हे कुणाच्या दबावाखाली हे काम चालू आहे हे पहिला त्या CPI ना असतील किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी क्लिअर करावं. कारण हे जे अधिकारी आहेत हे जनतेचे सेवक आहेत, हे कुठल्या आमदाराचे कुठल्या राजकीय मंत्र्याचे वगैरे सेवक नाही आहेत. हे गोरगरीब जनतेचं काम त्यांनी केलं पाहिजे. तसं न होता काल त्या ग्रामीण वडगाव पोलीस स्टेशनमध्ये CPIने जे काम केलेलं आहे हे चुकीचं केलेलं आहे. त्यानंतर गावकरी ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन बसतात त्यानंतर त्यांच्यावरती केसेस घातली जाते. त्यांच्यावरती केसेस घालावं किंवा ह्यानं सोडावं हा आपला विषय नाही आहे. आपला विषय सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, सर्वांचा हक्क मिळाला पाहिजे. हक्काची शेती आमच्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आणि ज्या कोणी ही शेती घेत असताना ह्याच्यामध्ये गैरव्यवहार केलेला आहे, भ्रष्टाचार केलेला आहे, फसवलेला आहे, त्यांना त्यांच्यावरती कानूनी कारवाई झाली पाहिजे. म्हणून आज आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं खादरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आपण DC साहेबांना आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आज इथं पाहिलं असता या गेली 6 महिने हा प्रकार चालू आहे. आपण कमिशनरला भेटलो, DC ना भेटलो, आपण बुडा कमिशनरला भेटलो, तरी आम्हाला ह्याच्यामध्ये पाहिजे इतका सहकार्य कुणाचंही मिळत नाही आहे. मग मला असं वाटतं की हे अधिकारी त्या आमदाराचं ऐकून आमच्याकडं या गोरगरीब जनतेकडे दुर्लक्ष करतायत का असा प्रश्न मनामध्ये उपस्थित होतोय. माझी तुमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना विनंती आहे, मग ते पोलीस अधिकारी असतील, DC साहेब असतील किंवा बुडा कमिशनर असतील, ह्याच्यामध्ये जातीनं लक्ष घालून जी गोरगरीब शेतकऱ्यांची जमीन त्या ठिकाणं जो संतोष पाटील असेल, रविराज पाटील असतील आणि त्यांच्या मंडळी त्यांच्या नावानं झालेली जमीन आहे ती त्वरित त्यांचं खरेदी पत्र ह्या DCनी रद्द करावं आणि ज्या आमच्या शेतकऱ्यांच्या नावानं जशी होती तशी जमीन करावी असं निवेदन आम्ही या ठिकाणी DC साहेबांना देण्यासाठी आलोय. हे आपलं 1 महिन्यामध्ये काम आम्ही DC साहेबांना 1 महिन्याचा अवधी देतोय. हे काम 1 महिन्याच्या आत झालं पाहिजे, नाहीतर उग्र आंदोलन आम्ही हाती घेऊन आपण हे केल्याशिवाय गप बसणार नाही. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव.